पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वातावरण प्रचंड तणावाचं बनलंय। दोनही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे आणि याच सगळ्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये कोल्हापूरच्या माजी सैनिकांच्या नेमक्या काय भावना आहेत? कारगिलच्या लढाईत सहभागी झालेले जवान आणि दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन्ही पायांना गोळ्या लागलेल्या जवानांना त्यांच्या युद्धाबाबत काय त्यांच्या भावना आहेत? लढाई व्हावी की नको याबद्दल सुद्धा सविस्तर बातचीत केली त्यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। बघूयात। जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम या ठिकाणी झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये आता युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। खरं तर 1971 नंतर पहिल्यांदाच भारतामध्ये आता मॉक ड्रिल करण्याचे राज्यांना आदेश देण्यात आलेले आहेत, त्यामुळे उद्या हे मॉक ड्रिल होणार आहे। खरं तर ही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अनेक माजी सैनिकांमध्ये देखील या सगळ्या पार्श्वभूमीवरती अनेक प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळतात। मी कोल्हापुरातल्या एका सैनिक गावामध्ये उभा आहे। कोल्हापूर शहराच्या अगदी जवळच असणारं गिरगाव एक गाव आहे, ज्या गावामध्ये जवळपास 200 माजी सैनिक आहेत आणि 200 आजी सैनिक, म्हणजे अजूनही 200 सैनिक जे आहेत ते कर्तव्यावरती आहेत आणि 200 सैनिक जे आहेत ते गावामध्ये आहेत। आपल्यातले असेच काही सैनिक जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये काही वयोवृद्ध आहेत, काही आत्ताच रिटायर होऊन या ठिकाणी आलेले देखील आहेत। तर या सगळ्यांच्या प्रतिक्रिया या संपूर्ण युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती काय आहेत हे आपण जाणून घेणार आहे। सगळ्यात पहिला काकांकडे जाईल। खरं तर अनेक वर्ष तुम्ही सैन्य दलात काम केलेलं आहे, ही युद्धजन्य परिस्थिती आता पुन्हा निर्माण झालेली आहे। ह्या सगळ्यावरती सगळ्या गोष्टी पाहत असताना, बातम्या पाहत असताना नेमकं तुम्हाला सैनिक म्हणून काय प्रतिक्रिया येते? आम्हाला सैनिक म्हणून असं वाटतं युद्ध होऊ देत, खरं फक्त आतंकवाद्यासाठी होऊ देत, पब्लिकना ह्यात जास्त नुकसान होऊ नये। आणि जास्त युद्ध जर होतच असेल जास्त तर आमच्यासारख्याला अजून बोलतो आम्ही अजून यायला तयार आहे। तुमची काय नेमकी भावना सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर? एक सगळ्या लढाई बघताय, अनेक वेळा अशा पद्धतीनं हल्ले झाल्याचे प्रयत्न केलेले आहेत, हल्ल्यामध्ये अनेक जवान शहीद झालेत, आता पर्यटकांवरती देखील हल्ले व्हायला लागलेत। कसं बघताय या सगळ्यावर? मला एवढं काय बोलता येणार नाही, त्यांच्या पाटला या सगळ्यांना त्यांना उत्तर द्यावं वाटतंय का तुम्हाला? काय द्यावं हे त्यांना उत्तर द्यायलाच पाहिजे, ते उत्तर त्यांना सडेसड उत्तर दिलंच पाहिजे त्यांना। काय नेमकी उग्रवाद्यांच्या मध्ये जे आजकाल चाललेलं आहे आणि मोदी साहेबांचं डोकं इतकं आम्हाला खूप बरं वाटते, कारण महासत्ता बनायचं असेल तर युद्ध टाळून आतंकवाद्यांच्या अड्ड्यांना कसं उडवायचं हे त्यांचं डोकं आहे। आणि आता काही लोक म्हणतात की अजून त्यांना फायर केलं नाही, मारलं नाही, परंतु त्यांच्या डोक्याप्रमाणे ते बिलकुल काम करतात। शेतकरी अडचणी आहेत, शेती पूर्ण जरा युद्ध झालं तर जळून जाऊ शकते, शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं। सगळा विचार करून महासत्तेत शिरायसाठी जगाला शांतता करणारा मोदी साहेब लढाई करू शकत नाही, उग्रवाद्यांना ठेचू शकतो। तुम्हाला काय वाटतं हे सगळं आत्ताचं वातावरण पाहून? एक माजी सैनिक म्हणून तुमच्या भावना काय? ॲक्च्युली आम्ही कारगिल लढाई खेळायला माणूस आहे मी। कसं होतंय की लढाई झाली तर आपण परत 10 वर्ष पाठीमागे जाऊ शकतोय, पण जिथं जिथं आतंकवादी हल्ला होत आहे त्यांना ठेचणं एवढं गरजेचं आहे। त्यांना ठेचत असताना सिव्हिल जनतेशी आपण त्यांना काय होऊ नये किंवा त्यांची पण जबाबदारी आपली, त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे, आपल्या पण देशातील लोकांना मिळालं पाहिजे आणि आपल्या पाकिस्तानच्या देशाच्या पण जी आतंकवादी नाहीत त्यांना एक 60-80% त्यांना काय होऊ नये याची पण काळजी केली पाहिजे। पण जे काही चाललं आहे देशामध्ये, काही आतंकवादी येऊन काही त्यांना सपोर्ट करते, त्यांना पण ठेचलं पाहिजे आणि जे आतंकवादी आहेत त्यांना पण ठेचलं पाहिजे। आणि जरी अजून पण आमच्या अंगात सळसळतं रक्त आहे, जरी आम्हाला जरी आदेश दिला तर आहे असं आहे ह्या ड्रेसवर आम्ही जाऊन लढाईसाठी तयार आहे। नक्कीच। खरं तर कारगिल सारखं युद्ध जे संपूर्ण जगाला माहीत आहे, ते युद्ध खेळून आलेले, खरं तर त्या युद्धामध्ये सहभागी असलेले सैनिक आहेत। खरं तर आमचं देखील भाग्य आहे तुमच्याशी बातचीत करायचा प्रयत्न आम्हाला करता आला। खरं तर तुम्हाला देखील गोळी लागली होती असं सांगितलं, कुठं नेमकी ती गोळी लागली आणि कधी हे सगळं झालं? माझ्या दोन्ही पायाला गोळ्या लागल्या। आतंकवादी श्रीनगरमध्ये करीब 50-60 किलोमीटर अंतर छत्रगण म्हणून पहाड आहे, त्या जंगलामध्ये आतंकवाद्याची मुठभेड करताना आमच्या दोन्ही पायाला गोळ्या लागल्या। कशी त्यावेळची परिस्थिती? त्यावेळेला परिस्थिती म्हणजे जंगल असं होतं की 50 फुटावर काय दिसत नव्हतं। अशा जंगलात झाडाचं आड घेताना त्यांना जे पाठीमागं पाय दिसलं त्याच्यावर तिने गोळ्या माझ्या झाडल्या।
की आम्हाला दाखव कुठं नेमकं ती गोळी लागली होती आणि ती परिस्थिती अफगाणिस्तानची होती. त्यांची जे 2 मारले त्यांच्यामध्ये अफगाणिस्तानची कागद मिळाली होती. किती सालची गोष्ट? 27 एप्रिल 1994. हमेशा बार बार जे लोक पाकिस्तान आतंकवाद्यांना सपोर्ट करते ते सपोर्ट पूर्ण टोटली जर बंद करायचं असेल तर त्यांच्या ज्या छावण्या आहेत आतंकवाद्यांच्या त्यांना उद्ध्वस्त केले पाहिजे आणि जे सपोर्ट करते त्यांना पण त्यांनी उद्ध्वस्त केलं पाहिजे. हे लढाई होऊ शकते, परंतु मोदी साहेब जगाला शांतता देणारा माणूस आहे तो मंत्री, आणि त्यामुळं मुश्किलच वाटतंय लढाई होणं. परंतु ते 100% ते उग्रवाद्यांना हुडकून ते 100% मारणार असा आम्हाला तर पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावरती. आगामी काळामध्ये 2 देशांमधलं वातावरण आता कुठल्या टोकापर्यंत जाऊन पोहोचतंय हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, सैनिक गिरगाव, कोल्हापूर.